Welcome friends. Today we are going to learn how to construct the tangent to the circle. म्हणजे एखाद्या सर्कलला आपल्याला टँजंट कशी ड्रॉ करायची ह्याचं आपल्याला शिकायचं. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी लर्नड इन सर्कल द चॅप्टर थर्ड चॅप्टर ऑफ द जिओमेट्री. वी लर्न इन दॅट चॅप्टर वी कॅन कन्स्ट्रक्ट द टँजंट टू द सर्कल बाय टू वेज. आपल्याला दोन प्रकारे टँजंट्स काढता येतात. कधी वेन द पॉइंट इज ऑन द सर्कल वी कॅन ड्रॉ अ टँजंट. एक टँजंट आपल्याला काढता येते ज्यावेळेस पॉइंट सर्कल वरती असतो. अँड द सेकंड केस इज वेन द पॉइंट इज ज्यावेळेस पॉइंट हा काय असतो सर्कलच्या आउटसाइड असतो किंवा एक्सटेरियर पोझिशन मध्ये असतो. मीन्स सपोज पॉइंट इज हियर. ओके. सो इन दिस केस वी कॅन ड्रॉ टू टँजंट्स. अशा कंडिशन मध्ये आपण दोन टँजंट्स काढू शकतो अशा पद्धतीच्या. ठीक आहे. मीन्स हियर अँड हियर द बोथ द लाईन्स टच द सर्कल. ओके. या ठिकाणी एकाच पोझिशन मध्ये. मीन्स वेन पॉइंट इज ऑन द सर्कल देन वी कॅन ड्रॉ ओनली वन टँजंट अँड वेन पॉइंट इज exterior position of the circle then we can draw two tangents to the circle. जर बाहेर असेल तर दोन टँजंट दोन स्पर्शिका काढता येतात आणि जर समजा पॉइंट सर्कल वरती असेल तर आपण एकच स्पर्शिका काढू शकतो. ठीक आहे. पॉइंट जर आत असेल तर आपल्याला स्पर्शिका काढता येणार नाही कारण पॉइंट आत गेला म्हणजे ती छेदायला चालली. ठीक आहे. सो वी कॅन ड्रॉ टँजंट्स बाय टू वेज. आपल्याला दोन प्रकारे टँजंट्स काढता येतात. म्हणजे बघा आता मग आपल्याला पहिल्यांदा ही जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर करायची. ओके. मीन्स आता आपण हे थोडंसं काय करूया थोडा वेळ बाजूला ठेवूयात. हे आपल्याला पाहायचंय पण ही सेकंड कन्सेप्ट आहे. फर्स्ट कन्सेप्ट काय म्हणते बघा टू हाऊ टू कन्स्ट्रक्ट द टँजंट टू द सर्कल वेन पॉइंट इज ऑन द वेन पॉइंट इज ऑन द सर्कल. ज्यावेळेस पॉइंट कुठं आहे ऑन द सर्कल आहे म्हणजे सर्कल वरती पॉइंट असताना आपण टँजंट कशी ड्रॉ करायची हे आपल्याला पाहायचे. ओके. सो ऍट फर्स्ट वी कॅन ड्रॉ. आपल्याला दोन पद्धतीने हे ड्रॉ करता येतं. कसं तर विथ द हेल्प ऑफ सेंटर म्हणजे सेंटरची मदत घेऊन आपल्याला ड्रॉ करता येतं. आणि सेकंड केस जी आहे सेकंड जे आहे ते सेकंड मध्ये काय आहे तर विदाउट हेल्प ऑफ द सेंटर. म्हणजे आपल्याला सेंटरची मदत घेऊन आणि सेंटरची मदत न घेता अशा दोन सिच्युएशन मध्ये आपल्याला काय काढायचे टँजंट काढायचे. ओके. सो लेट्स सी how to construct the tangent with the help of center, right? Okay. So I have taken question number first from practice set 4.2. The question says that construct a tangent. Construct a tangent म्हणजे तुम्हाला एक tangent काढायचे आहे to the circle with center P. Means what will be the center of the circle? P. Means सेंटरचे जे नाव आहे केंद्रबिंदू तो काय असणार आहे P. अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर. मीन्स आपल्याला लेंथ पण दिलेली रेडियस 3.2 सेंटीमीटर ऍट एनी पॉइंट एम ऑन इट. म्हणजे सर्कल वरती आपल्याला काय करायचंय पॉइंट घ्यायचा आहे एम आणि काय करायचे आपल्याला एक टँजंट काढायची का सर्कलला ज्याचा सेंटर पी आहे. आता या ठिकाणी तुम्हाला विथ द हेल्प ऑफ विदाउट हेल्प ऑफ असं काहीही दिलेलं नाही. आपल्याला आपण पहिली जी कन्सेप्ट शिकलो होतो की विथ द हेल्प ऑफ सेंटर तर त्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगणार आहे. ओके. ऍट फर्स्ट यू हॅव टू टेक 3.2 डिस्टन्स इन युअर कंपास. राईट. सो 3.2 डिस्टन्स घ्यायचं आहे तुम्हाला. ओके. सो आय हॅव टेकन 3.2 डिस्टन्स. राईट. ओके. 3.2 डिस्टन्स घेणार आणि तुम्ही काय करणार पहा तर लगेच एक सर्कल काढून घेणार 3.2 चं. ओके. सो आय हॅव टेकन 3.2 डिस्टन्स. पहिल्यांदा आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. Okay, so this is the circle which is of 3.2 सेंटीमीटर. आपल्याला सेंटर जर समजा अजून आपण कन्फ्युज असाल की सेंटर नेमका कुठं आहे तर आपल्याला इथून सुद्धा कळतो की सेंटर कुठं आहे. ठीक आहे. सो दिस इज द सेंटर अँड व्हॉट इज द नेम ऑफ द सेंटर. द नेम ऑफ द सेंटर इज सेंटर पी. ओके. आता पुढे काय सांगितलं बघा कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू द सर्कल विथ सेंटर पी. पी काढून घेतला. रेडियस 3.2 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर रेडियस जोडून घ्यावी लागेल. ठीक आहे. मग मी आता काय करतो पहा राईट साइडला काय करतोय रेडियस ओढून घेतोय. ठीक आहे. आता मी करणार काय आहे तर विथ द हेल्प ऑफ सेंटर घेणार आहे म्हणून हा जो रेडियस आहे तो तसाच पुढे काय करायचं तुम्हाला वाढवायचा. ओके. या ठिकाणी मी तसाच पुढे जाऊ दिला. आता लक्षात घ्या आपल्याला पॉइंट एम मधून
टॅन्जंट काढायची. मग मी या ठिकाणी पॉईंट एम घेणार आहे. तुम्ही आधी जरी समजा इथं एम घेतलं असतं तरी याच्यातूनच तुम्हाला ड्रॉ करायचं होतं, इथं जरी एम घेतलं असतं तरी याच्यातूनच ड्रॉ करायचं होतं. ठीक आहे, मीन्स मी आधी एम पॉईंट घेईल आणि त्याच्यातून काय करेल रेडियस. म्हणजे आता रेडियस पीएम जे आहे इट इज 3.2 सेंटीमीटर. ओके, त्याची लेंथ 3.2 सेंटीमीटर आहे. पण हा एम आपण इथं स्टॉप केलाय म्हणजे पीएम आपला 3.2 आहे, पण एम पासून हा आपण रे पुढे वाढवलेला आहे. नाउ आय हॅव टू कन्स्ट्रक्ट द टॅन्जंट फ्रॉम पॉइंट एम. म्हणजे मला एम मधून काय करायचे टॅन्जंट काढायचे. आणि लक्षात ठेवा विथ द हेल्प ऑफ सेंटर घेतोय. मग काय करायचंय आपल्याला की आपल्याला आपण एक गोष्ट शिकलो होतो पहा की द टॅन्जंट टच द सर्कल ओनली इन वन पॉइंट, मीन्स दॅट पॉइंट मस्ट बी युनिक. एकाच पॉइंट मध्ये ती काय करत असते टच करत असते. ठीक आहे, मग आपण काय करणार तर इथे एक परपेंडिक्युलर काढणार आहे. ओके, ज्याला आपण साइड बायसेक्टर आपण सेगमेंट बायसेक्टर कन्सेप्ट केली होती. तर मग काय करणार या ठिकाणी एम वरती मी कंपासचं टोक ठेवणार, या ठिकाणी एक चाप मारणार, आर्क मारणार, इकडं तेवढ्याच अंतरावर एक आर्क मारणार आणि आता याला बायसेक्ट करणार. ठीक आहे, सो हाव या ठिकाणी पुन्हा कंपासचं टोक निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वरच्या बाजूला एक आर्क घ्या, त्याच अंतराचा खालच्या बाजूला एक आर्क घ्या, नंतर या ठिकाणी कंपासचं टोक या बाजूला एक आर्क घ्या आणि तोच आर्क खाली इंटरसेक्टिंग करून घ्या. ओके, नाउ यू हॅव टू जॉईन बोथ द आर्क्स. आणि ज्यावेळेस तुम्ही ते आर्क जोडाल तुमच्या लक्षात येईल की बोथ द आर्क्स, ओके, बोथ द पॉइंट्स मीन्स तुम्ही जी लाईन ड्रॉ करणार आहात ती बरोबर तुमचा जो पॉइंट आहे त्या पॉइंट मधून काय होणार आहे जाणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा यम आहे त्या यम पॉइंट मधून ती काय होणार आहे जाणार आहे. मग लगेच आपल्याला इथं काय करायचंय नाव द्यायचंय. ठीक आहे, मग तुम्ही याला लाईन यल म्हणू शकता, यम काय म्हणायचं ते म्हणा, पण इंटरसेक्शन पॉइंट जो आहे तो मात्र कुठला आहे यम आहे. म्हणजे बरोबर यम या पॉइंट मध्ये दोन्ही काय होतात सर्कल आणि ती जी लाईन आहे जी आपण ड्रॉ केलेली आहे परपेंडिक्युलर खरं तर तो ते दोघं एकमेकांना काय करतात इंटरसेक्ट करतात. सो दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ टॅन्जंट विथ द हेल्प ऑफ सेंटर. म्हणजे आपण इथं हेल्प घेतली आहे बघा कोणाची सेंटरची. तुम्ही म्हणाल कुठे घेतली आपण हेल्प, तर इथं पी न मदत केली आहे ना, एम थ्रू त्याला जाऊ दिलंय पुढं थोडंसं कळणं पण त्याची मदत आहे. खारीचा वाटा आपण जे म्हणतो म्हणजे काय सेतू बांधायचा, सेतू बांधायला सगळ्यांनी मदत केली म्हणून एका खारीनं पण मदत केली. ओके, खार जे असते तर तसा याचा काय आहे या सेंटरचा वाटा आहे म्हणून विथ द हेल्प ऑफ सेंटर. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ आय एम टेकिंग सेकंड क्वेश्चन. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर. ड्रॉ अ टॅन्जंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट ऑन इट. म्हणजे आपलं पहिलं काम आधी सर्कल काढा कितीचा 2.7 रेडियसचा. ओके, देन काय करायला सांगितलं तुम्हाला आता कोणता पॉइंट घ्यायला सांगितलंय नाही तर यू कॅन टेक एनी पॉइंट. तुम्हाला कोणता जो पॉइंट पाहिजे तो त्याच्यावर तुम्हाला घ्यायचा आहे. अँड यू हॅव टू ड्रॉ द टॅन्जंट थ्रू दॅट पॉइंट. त्या पॉइंट मधून जाणारी एक टॅन्जंट तुम्हाला ड्रॉ करायची. आता आपल्याला 2.7 डिस्टन्स काय करायचंय आपल्या कंपासमध्ये घ्यायचंय. पहिलं जे काम आहे तर ते काय आहे की 2.7 डिस्टन्स आपल्या कंपासमध्ये घ्या आणि त्याच्यानुसार काय करा एक फिगर ड्रॉ करा ज्याची रेडियस म्हणजे सर्कल ड्रॉ करा की ज्याची रेडियस 2.7 सेंटीमीटर. सो नाउ आय एम हियर ड्रॉइंग द सर्कल ऑफ रेडियस 2.7. ओके, सो दिस इज सर्कल विथ सेंटर 2.7. आता पहा 2.7 चं सर्कल झालं त्याच्या सेंटरचं नाव आपल्याला दिले का पहा. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 2.7. ड्रॉ टॅन्जंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट. आपल्याला काही दिलेलं नाही, आपण कुठलंही नाव घेऊ शकताय. ओ हा आपण सेंटर पकडला. ठीक आहे, देन आता नेक्स्ट स्टेप काय आहे यू हॅव टू टेक एनी पॉइंट. आता आपण मग इथं घेतलं होतं आपण काय करूया थोडंसं चेंज करून इकडे घेऊयात. ठीक आहे, सपोज मी या ठिकाणी पी हा सेंटर पी हा एक पॉइंट घेतो. आपल्याला या पी पॉइंट मधून एक काय करायचे आपल्याला रे काढायचा. खरं तर आपल्याला हा जो आहे तो इथपर्यंत रेडियस आहे पण पुढे वाढवायचा आहे कारण अजून आपण हेल्प घेणार आहोत आपल्या सेंटरची. ओके, सो नाव आय एम ड्रॉइंग हिअर रेडियस प्लस रे. एम आय रायटिंग? ओके, नाव लिसन. हा जो ओपी आहे रेडियस त्याची लेंथ आहे 2.7 सेंटीमीटर. पण मी हा पी पासून पुढे अजून वाढवलेला आहे का कारण मला ओ ची मदत घ्यायची आहे. ओके, सो पुन्हा पहिली स्टेप काय आहे ड्रॉ द सर्कल ऑफ द गिवन रेडियस. सेकंड स्टेप आहे टेक एनी पॉइंट ऑन द सर्कल. मी पॉइंट पी घेतला. थर्ड स्टेप काय सांगते की ड्रॉ द रे फ्रॉम दॅट पॉइंट.
फ्रॉम ओ पासून आपल्याला त्या पॉइंट थ्रू जाणारा एक रे काढून घ्यायचा आहे. देन आता पी हा पॉइंट आहे, त्या पी या पॉइंटवर सर्कल कंपासचं टोक ठेवायचे आणि दोन्ही बाजूला सेम डिस्टन्स घ्यायचा. तुम्ही कितीही घेऊ शकता, अगदी याच्या एवढा घेतला तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा कमी, त्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही. ओके, सो आय हॅव टेकन हिअर आर्क अँड द सेकंड आर्क ॲट द अपोजिट ऑफ दॅट पॉइंट, राईट. ओके, तर हे दोन्ही पॉइंट दोन्हीही काय करून घ्यायचे, आपल्याला काढून घ्यायचे. क्लिअर? ओके, सो आय हॅव ड्रॉन हिअर आर्क हिअर अँड अनदर वन हिअर, राईट. ओके, आता आपल्याला काय करायचं, पी मधून आपण काय करणार, टॅन्जंट काढणार. सो वी हॅव टू बायसेक्ट दिस सेगमेंट. हा जो सेगमेंट क्रिएट झाला ना इथून इथपर्यंतचा, तो आपल्याला बायसेक्ट करायचा. अँड वी नो हाऊ टू बायसेक्ट द लाईन सेगमेंट, राईट. ओके, कंपास मध्ये पुन्हा काय करायचंय, या आर्क पासून निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे पी पेक्षा जास्त अंतर घ्यायचंय. ठीक आहे, या ठिकाणी एक आर्क मारून घ्यायचंय, त्याच डिस्टन्सचा आर्क तुम्हाला इकडे मारून घ्यायचंय. पुन्हा कंपासच्या त्या अपोजिट आर्कला पुन्हा काय करायचं, डिस्टन्स घेऊन एक तसेच दोन आर्क काय करायचं, खाली आणि वरच्या बाजूला दोन मारून घ्यायचे. ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल की बोथ द आर्क्स इंटरसेक्ट इच अदर. आता ते दोन आर्क आपल्याला जोडून घ्यायचे आणि ते जोडताना 100% कुठून जाणार आहे, तर जो तुमचा पॉइंट पी तुम्ही घेतलेला होता त्याच्यामधूनच काय होणार आहे, ते जाणार आहेत. ओके, सो या ठिकाणी दोन्हीला लगेच काय करून घ्या, ॲरो काढून घ्या. ओके, सो आता लक्षात आलं असेल तुमच्या की हा जो ओपी आहे तो काय आहे, रेडियस आहे सर्कलची. हा पी जो आहे तो सर्कलवरचा कुठलाही पॉइंट आहे आणि आपण जो टॅन्जंट आता काढलेला आहे त्याला नाव द्या वाटल्यास दुसरं कुठलं तरी. सो इट गोज थ्रू पॉइंट पी. आणि लक्षात ठेवा की टॅन्जंट कॅन टच द सर्कल ओनली इन अ पॉइंट, ओनली इन युनिक पॉइंट. एकाच पॉइंट मध्ये ती टच करत असते, सॉरी इंटरसेक्ट म्हणता येणार नाही, टच करत असते. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Come at question number 3. Draw a circle of radius 3.6. ओके, आता आपल्याला ड्रॉ करायचे 3.6 ची 3 पॉइंट रेडियस असणारा सर्कल. ड्रॉ अ टॅन्जंट टू द सर्कल. ओके, ड्रॉ अ टॅन्जंट टू द सर्कल ॲट एनी पॉइंट, कुठेही काढा. ऑन इट, कुठेही घ्या. बट वी आर डुईंग दिस कन्स्ट्रक्शन विदाउट युजिंग द सेंटर, मीन्स विदाउट हेल्प ऑफ द सेंटर. आता आपल्याला जसं आपण मगाशी ड्रॉ करून घेतलं तसं काढायचं नाही. म्हणजे आपण मगाशी काय केलं होतं की सेंटर मधून रेडियस आणि रेडियसच्या पुढे आपण तसंच पुढे गेलो होतो, पण आता तसं करायचं नाही. सो वी आर युजिंग द नेक्स्ट थिंग विदाउट युजिंग द सेंटर. आता आपल्याला इथं सेंटर यूज करायचा नाही, म्हणजे आपण मगाशी जे केलं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपण करणार आहोत. सो हाऊ टू ड्रॉ, चला पहिलं काम तर करून घेऊयात. The first step is to draw the circle with given radius. Okay, so radius is given 3.6. Okay, so now I am taking 3.6 distance. Okay, so this is 3.6 distance. So I am taking here 3.6, right? Okay, so हे construction खूप मजेशीर आहे पहा, खूप छान आहे. Okay, so what is the center? No, center is also not given, so I am taking O here, right? Okay, center O आहे. रेडियस किती सांगितले तुम्हाला आता आपल्याला माहिती आहे 3.6 सेंटीमीटर आहे. ओके, क्लिअर. आता आपल्याला काय करायचं पहा, इथं लक्षात घ्यायचं हे कन्स्ट्रक्शन विदाउट हेल्प ऑफ द सेंटर आहे. सो यू हॅव टू सपोज तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणाहून तुम्हाला काय करायचंय, टॅन्जंट काढायचे सर्कलला. ओके, सो या ठिकाणी मी काय घेतलं, समजा यम घेतला. ओके, या ठिकाणी यम पॉइंट घेतलं, मला यम या पॉइंट मधून टॅन्जंट काढायचे, पण इथं मला सेंटरची मदत घ्यायची नाही. सो हाऊ टू ड्रॉ, आता लक्षात घ्या की हे ड्रॉ कसं करायचं, खूप छान आहे. सपोज आता यम इथं घेतला ना, तर मी अजून 2 पॉइंट्स घेईल सर्कलवरती, कुठेही घेईल मी. या ठिकाणी येऊन इथं घेतला तरी चालेल. ओके, इकडे घेतला तरी चालेल, कुठंही घ्यायचेत आपल्याला पॉइंट्स. ठीक आहे, मी या ठिकाणी एल घेतो, एल. या ठिकाणी मी काय करतो, एम घेतो. ओके, सॉरी एन घेतो. बघा आपला पॉइंट आहे यम, यम मधून मी सर्कलला टॅन्जंट काढणार आहे, पण यम बरोबर आणखीन 2 घ्यायचेत. ओके, बाय 1 गेट 2 म्हटल्यासारखं. तर या ठिकाणी काय करणार, यम पॉइंट मी फिक्स करणार आणि पुन्हा काय करणार, एल आणि एन त्याच्या जोडीला 2 जण घेणार. And now you can say that कि when 3 non-collinear points come together, the triangle is figure which is made, right? Means आपल्याला हे जर 3 पॉइंट जर एकत्र केले, जोडले एकमेकांशी, तर याचा अर्थ आपल्याला काय भेटेल, ट्रायंगल भेटेल. सो वी हॅव टू ड्रॉ द ट्रायंगल हिअर.
ओके, स्टेप्स लक्षात घ्या कशा पद्धतीने आपण ड्रॉ करू. आपला पॉइंट आहे एम, एल आणि एन जे आहेत ते उगाचच त्याच्या बरोबर आलेले आहेत फ्री मध्ये. ठीक आहे, त्यांचा विचार सुद्धा सोडून द्या. ठीक आहे, आता आपलं क्लिअर झालं की या ठिकाणी आपण पहिल्यांदा ड्रॉ केला सर्कल, त्याच्यानंतर आपला पॉइंट एम घेतला ज्याच्यात मधून आपण काय काढणार आहोत, टॅन्जंट काढणार आहोत, आणि एम बरोबर आणखीन 2 पॉइंट घेतले मी, एल आणि एन. नाव बिकॉज ऑफ पॉइंट एम, एल अँड एन वी कॅन क्रिएट द ट्रायंगल. आपण त्याच्यामुळे काय ट्रायंगल क्रिएट करू शकलो. आता पहा, आपण सर्कल चॅप्टर मध्ये कन्सेप्ट शिकलो होतो पहा. सो दिस आर्क, हा जो आर्क आहे मी या ठिकाणी घेतोय तो आर्क, हा जो आर्क आहे तो आर्क कुणीतरी इंटरसेप्ट केलेला आर्क आहे पहा. ओके, सो पहा या ठिकाणी एल एन एम, पहा एल एन एम, याचा आर्क एल एम हाच आहे. क्लिअर. तसंच जर समजा मी एल एम आणि इथं कुठला तरी एखादा जर लाईन घेतली तर त्यांचा सुद्धा आर्क तोच आहे. म्हणजे याचा अर्थ हा अँगल आणि हा इथं तयार होणारा अँगल कसा आहे, सारखा आहे. क्लिअर करा अजून मी काय सांगतोय तो. आपण शिकलोय सर्कल मध्ये की हा आर्क, हा जो आर्क आहे हा आर्क कुणी इंटरसेप्ट केलाय पहा. अँगल कुठला आहे, इन्स्क्राइब करणारा अँगल एल एन एम. मग या एल एन एम सारखा अजून एक अँगल क्रिएट होतो ज्याच्यामध्ये एल एम हा आर्क येतो आणि तो अँगल या ठिकाणी असा क्रिएट होणार आहे. क्लिअर या ठिकाणी. सो कॅन आय से की हा अँगल जेवढा आहे तेवढाच अँगल आपल्याला इथं घ्यायचा आहे. सो नाव वी नो दॅट हाऊ टू ड्रॉ कॉन्ग्रंट अँगल. आपल्याला कॉन्ग्रंट अँगल कसा ड्रॉ करायचा आहे माहितीये. म्हणजे या अँगल सारखा इथे एक अँगल काढायचा आहे ज्याचा एक आर्क आपल्याकडे आहे, एक आर्म एक भुजा त्याची आपल्याकडे आहे. म्हणजे आपल्याला हा जसा अँगल काढणार, हा जेवढा आहे तेवढाच अँगल इथे ड्रॉ करायचा. फिनिश. ओके, सो नाव आय एम टेकिंग हिअर द डिस्टन्स. किती डिस्टन्स आहे पहा याचा, तुम्ही किती घेऊ शकता या ठिकाणी असं. ठीक आहे, हा जेवढा घेतला तेवढाच या ठिकाणी कंपासचं टोक ठेवा आणि तेवढाच डिस्टन्स काय करा इकडं. त्याच डिस्टन्स म्हणजे हा मधला बरं का, हा किती मोठा घ्या तुम्ही, इकडे किती वाढवा काही फरक पडत नाही. ओके, आता हा जो डिस्टन्स आहे याच्या मधला तो डिस्टन्स मी इथं मेजर करतोय. ओके, सो इट इज लाईक दिस. ओके, सो या ठिकाणी पुन्हा कंपासचं टोक ठेवाल मी आणि या ठिकाणी काय करेल, अशा पद्धतीने लाईन ड्रॉ, एक आर्क इंटरसेक्ट करणारा आर्क मी ड्रॉ करेल. आता करायचं काय की आपला पॉइंट एम जो आहे तो पॉइंट एम आणि इथला इंटरसेक्शनचा पॉइंट जो आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, तो काय करायचा, जोडून घ्यायचा आहे. ओके, सो हाऊ इट इज लाईक दिस. ओके ओके, सो या ठिकाणी मी आता हा काय करतोय, जोडून घेतोय. हा वाटल्यास थोडासा खाली जाऊ देत म्हणजे फिगर छान दिसेल. ओके, सो नाव यू कॅन सी की हिअर. आता जर तुम्ही हा अँगल आणि हा अँगल मोजला तर तो सेम असेल, त्याच्यात काही डिफरन्स नसेल आणि आपला जो हेतू होता तो तर साध्य झाला. एम मधून एक काय झाली, टॅन्जंट काढता आली आपल्याला. फिनिश. मीन्स याच्यात आपल्याला करायचं काय असतं, विदाउट हेल्प ऑफ द सेंटर. ऍट फर्स्ट यू हॅव टू ड्रॉ द सर्कल, देन टेक एनी पॉइंट ऑन द सर्कल. पॉइंट कुठलाही एक पॉइंट काय करा, सर्कलवरती घ्या. बट वेन वी बाय दिस पॉइंट यू हॅव टू टेक. ओके, आपल्याला अजून 2 पॉइंट्स घ्यायचे आहेत. विच पॉइंट्स, एल अँड एन. कुठलेही 2 पॉइंट घ्या तुम्ही. इथं बी घेतला, ए घ्या, बी घ्या, सी घ्या, कुठलेही घ्या. तुम्हाला तिथं बंधन नाही की कुठले घ्या, 26 पैकी जे उचलायचं ते उचला. ठीक आहे. सो त्याच्यानंतर हा एक ट्रायंगल क्रिएट झाला आणि या बाजूला हा जो अँगल असणार आहे तो या अँगल सारखा असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की हा अँगल जेवढा आहे तेवढा अँगल इथं आपल्याला ड्रॉ करायचा आहे. मग हाऊ टू ड्रॉ द कॉन्ग्रंट अँगल. इन द फर्स्ट लेक्चर वी हॅव टेकन दॅट, राईट. सो या अँगल सारखा इथे एक अँगल काय करायचा आहे, ड्रॉ करायचा. तो कसा करायचा, इथं डिस्टन्स घ्यायचा आहे, त्याच डिस्टन्स इथं कंपासवरती टोक ठेवून इथून इकडे डिस्टन्स घ्यायचा, इथून इकडं पुन्हा हा डिस्टन्स घ्यायचा आहे किती तो, आणि इथून हा इथं इंटरसेक्टिंग आर्क काढायचा आहे आणि हा इंटरसेक्शन पॉइंट अँड दिस एम यू हॅव टू जॉईन अँड व्हेन वी जॉईन बोथ द पॉइंट्स वी विल गेट आवर एम, मीन्स आवर टॅन्जंट, राईट. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. त्या लाईनला तुम्ही नाव पण देऊ शकता, लाईन एल किंवा एम, काय जे द्यायचे ते. ओके ओके, सो अशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन करू शकतोय एका टॅन्जंटचं. ओके, वेन वी हॅव टू ड्रॉ अ टॅन्जंट टू द सर्कल, सो वी कॅन ड्रॉ बाय 2 वेज, विथ द हेल्प ऑफ सेंटर आणि विदाउट हेल्प ऑफ द सेंटर. म्हणजे सेंटरच्या मदतीने आणि सेंटरच्या मदतीशिवाय. ओके, फक्त हे लक्षात घ्या की हाऊ टू कन्स्ट्रक्ट. ओके, तर अशा पद्धतीनं फर्स्ट 3 क्वेश्चन जे आहेत तुमचे ते क्लिअर झालेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर
आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके, थँक्यू.